बाबासाहेब म्हणजे संघर्ष, स्वाभिमान आणि ज्ञानाची जिवंत मूर्ती. त्यांना प्रवास फक्त एकट्या व्यक्तीचा नव्हता, हा प्रवास होता एका विचार साधीचा, अनेक महान समाज सुधारकांच्या प्रेरणेचा. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला स्वराज्य दिलं, पण त्यामुळे महत्वाचं म्हणजे स्वाभिमान दिलं, आणि तोच स्वाभिमान बाबासाहेबांच्या रक्तात वाहत होता. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाचं दीप लावलं, अज्ञानाच्या अंधारात उजाड निर्माण केलं. त्यांनी सांगितले, शिक्षणाशिवाय मुक्ती नाही. राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक न्यायाची लढाई प्रत्यक्षात आणली, आरक्षण दिलं, प्राथमिक शिक्षण सक्तीच केलं, माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क दिलं. बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाडांनी बाबासाहेबांना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली. मित्रांनो, हा फक्त एक आर्थिक आधार नव्हता, हा होता या क्रांतीचा पाया. ही सर्व महान व्यक्तिमत्व म्हणजे बाबासाहेबांच्या विचारांची बीज होती. बाबासाहेबांनी या सर्व विचारांना आत्मसात केलं आणि एक नवा भारत घडवण्याचा निर्धार केलं. ते म्हणाले, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हा मुक्तिमंत्र आधी प्रत्येक तरुणासाठी मार्गदर्शक आहे. मित्रांनो, बाबासाहेब फक्त म्हणाले नाही, तर त्यांनी स्वतःच्या आयुष्यात ते जगून दाखवलं. अस्पृश्यता, अन्याय, भेदभाव याविरुद्ध त्यांनी कठोर संघर्ष केलं. अनेक भारतीय संविधानाच्या माध्यमातून आपल्याला दिलं न्याय, समता, बंधुता आणि स्वातंत्र्य. मित्रांनो, संविधान हे फक्त एक पुस्तक नाही, तर हे आहे आपल्या स्वातंत्र्याचा श्वास. पण आज हा प्रश्न आपण स्वतःशी विचारूया, आपण त्या संविधानाचा किती आदर करतो? आधी समाजात अन्याय आहे, भेदभाव आहे, माणूस माणसाला कमी नसतो. मग आपण बाबासाहेबांना फक्त जयंती पुरतं, फोटो पुरतं मर्यादित ठेवणार का? नाही. आपण त्यांच्या विचारांना आपल्या जीवनात उतरवलं पाहिजे. जात, प्रांत, धर्म या पलीकडे जाऊन माणूस म्हणून वागूया, शिक्षणाचा प्रसार करूया, अन्यायाविरुद्ध उभे राहूया. मित्रांनो, बाबासाहेब म्हणाले होते की एका समाजातील प्रगती त्या समाजाच्या महिलांच्या प्रगतीवर अवलंबून असते. म्हणून महिलांचा सन्मान करणं, सक्षमीकरण करणं ही आपली जबाबदारी आहे. आज आपल्याकडे सर्व सुविधा आहे, पण जिद्द आहे का? आज आपल्याकडे संधी आहे, पण मेहनत आहे का? बाबासाहेबांनी अंधारात दिवा लावलं आणि आज आपण उजेडात ही अडखळतोय. म्हणून मित्रांनो, परिस्थिती नाही तर जिद्द ठरवते. तर चला, आज आपण सर्वजण मिळून एक संकल्प करूया. बाबासाहेबांच्या विचार आपल्या जीवनात उतरवण्याचे, समाजात न्याय, समता, बंधुता निर्माण करण्याचा आणि भारताला खऱ्या अर्थाने महान बनवण्याचा.